श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. संपत्ती नष्ट करणारी ही 5 झाडे ताबडतोब उपटून टाका. मित्रांनो, एकदा भगवान श्री नारदांनी नारायणजींना विचारले की झाडे माणसाचे आयुष्य वाढवतात आणि माणसाचे आयुष्य झाडे आणि वनस्पतींमुळे आहे. तर मग अशी कोणती झाडे किंवा वनस्पती आहेत जे माणसाने आपल्या घरात किंवा घराभोवती लावावीत? ती झाडे लावल्याने माणसाच्या घरातील अंधार दूर होतो आणि त्याच्या आयुष्यात शत्रू, रोग, भूत आणि पिशाची यांसारख्या समस्या कधीच येत नाहीत. यावर भगवान नारायण हसत हसत म्हणतात, हे नारदजी, आज तुम्ही असा प्रश्न विचारला आहे. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जगात झाडे खूप मोठी भूमिका बजावतात. झाडे आपल्या आयुष्याचे वय वाढवतात आणि ती आपल्या जीवनात आनंद आणि चांगली फळे देतात. झाडे आणि झुडपे आपल्या घराचे सौंदर्य वाढवतात आणि वातावरण स्वच्छ ठेवतात. वर्षानुवर्षे आपल्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि प्रथम वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा येते, जी मानवांसाठी खूप आवश्यक आहे. काही झाडे आणि रोपे घरी लावता येतात. माणसाच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते आणि त्याला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. यासोबतच झाडे आणि वनस्पती अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील नष्ट करतात. घराच्या अंगणात लावलेले झाड देवांसारखे घराचे रक्षण करते. आज मी तुम्हाला इमारतीजवळ कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नयेत याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचे कल्याण होईल. मग भगवान नारायण नारदजींना म्हणाले की मी एक कथा सांगतो, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की घरात भात लावण्यासाठी कोणते झाड लावावे, कोणती झाडे घरात लावल्यास गरिबी नष्ट होते आणि कोणती झाडे समृद्धी आणतात. जो कोणी ही कथा काळजीपूर्वक ऐकेल त्याचे शेकडो पाप आपोआप नष्ट होतील आणि त्याच्या घरातून दारिद्र्य नष्ट होईल. मग नारदजी भगवान नारायणांना म्हणतात, प्रभू, मी ही कथा नक्कीच पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. कृपया कथा सुरू करा. मग भगवान नारायण म्हणतात, हे नारदजी, जुन्या काळाची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशात एक सुंदर शहर होते. त्या शहरात रामेश्वर नावाची एक वेश्या त्याची पत्नी सुभद्रासोबत राहत होती. रामेश्वर हे भगवान नारायणाचे खूप मोठे भक्त होते. तो दररोज भगवान नारायणाची पूजा करायचा आणि नेहमी मनात परमेश्वराचे स्मरण करायचा आणि त्याचे नाव जप करत असे. रामेश्वरची पत्नी देखील खूप सुसंस्कृत आणि धार्मिक स्त्री होती. घरकामात पारंगत होती. त्यांच्या घरात अन्न आणि पैशांची कमतरता नव्हती. अशा प्रकारे बरेच दिवस गेल्यानंतर रामेश्वरच्या पत्नीने तिच्या अंगणात एक झाड लावले आणि ती झाडाला पाणी अर्पण करून त्याची सेवा करायची आणि त्याच्या सेवेत मग्न राहायची. परंतु रामेश्वरच्या पत्नीला वृक्षारोपणाचे अजिबात ज्ञान नव्हते. तिला कोणताही ब्रेक मिळाला तरी ती त्याचा आनंद घ्यायची. ती तिच्या घरात हे झाड लावायची. तिने तिच्या घरात अशी अनेक झाडे लावली होती जी खूप अशुभ मानली जातात, कारण तिला त्या झाडांबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यानंतर तिने त्या झाडांची काळजी घेतली आणि ती झाडेही मोठी झाली, ज्यामुळे रामेश्वरला त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले. घरात रोजच वाद व्हायचे आणि पती-पत्नीमधील संबंध बिघडू लागले आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होऊ लागली. जे पूर्वी दररोज देवाच्या सेवेत गुंतलेले असायचे, आता त्यांचे मन सेवेत गुंतलेले असायचे. जणू काही रामेश्वरच्या आयुष्यावर अडचणींचा डोंगर कोसळला होता. त्याचा सर्व व्यवसाय हळूहळू बुडाला होता आणि त्याची सर्व संपत्ती देखील हळूहळू नाहीशी झाली होती. आता रामेश्वरकडे धान्य खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. त्याच्याकडे जेवायलाही पैसे नसल्यामुळे तो उपाशी राहायचा. त्यामुळे त्याची पत्नी रागावली आणि तिने तिच्या पतीला काही काम करायला सांगितले. मग रामेश्वर काम मागण्यासाठी गावात फिरू लागला, पण त्याला कुठेही काम दिले नाही. तो घरी आला आणि त्याची पत्नी सुभद्रा हिला म्हणाला, मला कोणीही काम देत नाही. मला माहिती नाही की आमच्या नशिबाचे काय झाले आहे. अशा प्रकारे अशोक वृक्ष लावल्यामुळे
दोघांच्याही आयुष्यात पापांचा आणि समस्यांचा डोंगर कोसळला. परंतु दोघांनाही हे पूर्णपणे माहीत नव्हते की त्यांच्या घरी इतकी मोठी गरिबी आणि दुःख कसे आले. परंतु एके दिवशी एक संत महात्मा रामेश्वराच्या घरी आले. त्यांना पाहून रामेश्वरांनी त्यांचे स्वागत केले आणि म्हणाले, साधू महाराज, कृपया या. मला सांगा की मी तुम्हाला माझ्या मनापासून आणि स्वतःहून कशी मदत करू शकतो. साधू महाराज म्हणाले, हे महाराज, मी तीर्थयात्रेला जात होतो. मी विश्रांतीसाठी जागा शोधत होतो, पण मला जागा सापडली नाही. जर तुझ्याकडे काही नसेल तर मला तुझ्या घरात जागा दे. कुत्र्या, मी बऱ्याच दिवसापासून भूक लागली आहे. जर मला काही खायला मिळाले तर हे देवाचे तुझ्यावर मोठे कृपादान असेल. साधू महाराजांचा आवाज ऐकून रामेश्वर म्हणाले, हे महाराज, मला तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. मी ही संधी सोडणार नाही. तुमची सेवा करून मला अपार आनंद मिळेल. त्यानंतर रामेश्वरच्या विनंतीवरून साधू महाराज रामेश्वराच्या घरात येतात आणि त्या घरात विश्रांती घेऊ लागतात. मग रामेश्वर त्याला म्हणतो, हे महाराज, मला तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. मी ही संधी सोडणार नाही. तुमची सेवा करून मला अपार आनंद मिळेल. संत मोठ्या भक्तीचे संतांची सेवा करतात, पण त्यांच्याकडे दुसऱ्या कोणासाठीही धान्य नव्हते. म्हणून तो आपल्या पत्नीला सांगतो की प्रिये, आज एक संत आमच्या घरी आला आहे. तो खूप ज्ञानी आणि पूर्ण आत्मा आहे. आपल्याला त्याच्या जेवणाची काही व्यवस्था करावी लागेल, कारण संतांना घरातून कधीही उपाशी राहण्याची परवानगी नाही. मी गावात जाऊन कोणाकडून काही पैसे मागेन असे म्हणत रामेश्वर गावातील एका श्रीमंत माणसाच्या घरी गेला आणि त्या श्रीमंत माणसाकडून काही पैसे मागू लागला. पण त्या श्रीमंत माणसाने वेश्यांना पैसे देण्यास नकार दिला. तो आणखी काय म्हणतो? तो म्हणतो की तुमच्याकडे एक पैसाही नाही, मग तुम्ही माझे पैसे कसे परत कराल? तेव्हा रामेश्वर म्हणतो की सेठ, कृपया मला काही पैसे द्या. मी लवकरच तुमचे लक्ष परत करण्याचा काही मार्ग शोधेन. महात्मा माझ्या घरी आले आहेत. मी पूर्णपणे उपाशी राहू शकत नाही. तुम्ही माझे घर घेऊ शकता, पण मला काही पैसे द्या. रामेश्वरचे बोलणे ऐकून सेठला त्याच्याबद्दल थोडी दया येते आणि तो त्याला पैसे देण्यास सांगतो. रामेश्वर, जर तुम्ही पैसे परत केले नाहीत तर तुम्ही स्वतः तुमचे घर मला सोपवा. ज्यावर रामेश्वर म्हणतो, ठीक आहे. जर मी तुमचे लक्ष परत आणू शकलो नाही तर मी माझे घर तुमच्या हाती देईन. रामेश्वर बाजारातून पैसे, दूध, तांदूळ, भाज्या, साखर आणि सर्व काही घेऊन त्याच्या घरी येतो आणि नंतर त्याच्या पत्नीला सांगतो की तू त्या संत आणि ऋषींसाठी जेवण बनवून त्यांची भूक भागव. रामेश्वरची अशा प्रकारे भक्ती आणि सेवा पाहून साधू महाराज खूप आनंदी होतात आणि जेवण केल्यानंतर निघताना ते रामेश्वरला म्हणतात की मी तुमच्या भक्तीने आणि सेवेने खूप आनंदी आहे. जर तुमची काही इच्छा असेल तर मला सांगा, मी तुमची इच्छा पूर्ण करेन. मी ते नक्कीच पूर्ण करेन. मग रामेश्वर म्हणतो की महात्मा, तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी सर्वस्व आहे. पण मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला अत्याचार आणि त्रास सहन करावे लागले आहेत. मी नेहमीच भगवान नारायणाच्या भक्तीत मग्न राहिलो आणि कोणतेही वाईट कृत्य केले नाही. पण तरीही माझ्या आयुष्यात दुःख, वेदना आणि संकटे का येतात? जर तुम्ही मला त्याबद्दल सांगितले तर मी माझ्या घरातील गरिबी दूर करू शकेन. यावर संत म्हणतात की जेव्हा मी तुमच्या घरी आलो तेव्हाच मला ही बातमी मिळाली. असे घडले आहे की तुमच्या आयुष्यात खूप त्रास आणि समस्या आहेत, कारण तुमच्या घरासमोर लावलेले झाड तुमच्या घरात गरिबीचे कारण आहे. तुमच्या पत्नीने अंगणात लावलेली झाडे खूप अशुभ आहेत. इतर झाडांमुळे तुमची अशी अवस्था आहे. यावर रामेश्वर म्हणतात, महात्मा, कृपया मला सांगा की आपण घरासमोर कोणती झाडे लावावीत जेणेकरून आपल्या घरातून त्रास आणि समस्या दूर राहतील आणि घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती नेहमीच राहू शकेन. मग संत म्हणतात, रामेश्वर, मी तुला त्या झाडांबद्दल सांगतो. मी तुम्हाला अशा सर्व झाडांबद्दल सांगेन जे घराजवळ लावल्यास आपल्याला शुभ फळे मिळतात. तर माझे म्हणणे खूप काळजीपूर्वक ऐका. जलसंचलनाच्या वेळी पिंपळाचे झाड लावणाऱ्या व्यक्तीला मिळणारे फळ शेकडो यज्ञांच्या बरोबरीने मानले जाते. जर तुम्ही कुठेही पिंपळाचे झाड लावले तर समजून घ्या की तुम्हाला शेकडो यज्ञांचे फळ मिळाले आहे.
जेव्हा जेव्हा पिंपळाची पाने जलाशयात पडतील तेव्हा ती तिथल्या पिंडाच्या बरोबरीची मानली जाईल, जी पितरांना संतुष्ट करेल. त्यामुळे तुमचे सर्व पितृदोष नाहीसे होतील. प्रत्येक मानवाने जलाशयाजवळ पिंपळाचे झाड लावले पाहिजे. जो व्यक्ती आंघोळ केल्यानंतर पिंपळाच्या झाडाची स्वच्छता करतो तो त्याच्या आयुष्यातील सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याच्या आयुष्यात कधीही पराभव होत नाही. पिंपळाच्या झाडाची स्वच्छता केल्याने त्याला धनप्राप्ती होते आणि पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्याने आपले वयही वाढते. दुसरे झाड म्हणजे आवळे झाड. आवळेचे फळ सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध परिक्रमा केल्याने दुसरे झाड म्हणजे आवळे झाड. आवळेचे फळ सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि ते खूप पवित्र मानले जाते. आवळे लावल्याने पुरुष आणि स्त्रिया जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून कायमचे मुक्त होतात. अवळसारखे पवित्र फळ भगवान विष्णूंना खूप प्रसन्न करते. आवळ खाल्ल्याने आपल्याला सर्व पापांपासून मुक्तता मिळते. यासोबतच आवळ खाल्ल्याने आयुर्मानही वाढते. तिसरे झाड म्हणजे अशोक वृक्ष. हे झाड दुःखाचा नाश करते आणि निराशेचा अंत करते. हे झाड आपल्या घरात आनंद आणते. घराजवळ अशोकाचे झाड लावल्याने आपल्या घरात नेहमीच सुख, समृद्धी आणि शांती राहते. अशोक वृक्ष थंडावा देतो. जेव्हा देवी लक्ष्मीने सीतेचा अवतार घेतला आणि रावणाने तिचे अपहरण केल्यानंतर देवी सीतेने अशोक वृक्षाच्या रूपात अवतार घेतला. बागेत अशोकाच्या झाडाखाली सीता आपले जीवन जगत होती. अशोक वृक्षाने सीतेची खूप सेवा केली होती. म्हणून आईवडिलांनी अशोक वृक्षाला आशीर्वाद दिला होता की जो कोणी आपल्या घराभोवती अशोकाचे झाड लावेल त्याच्या घरातून सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर होईल आणि त्याचे घर नेहमीच आनंदाने भरलेले राहील. चौथे झाड म्हणजे कडुलिंबाचे झाड. कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. कडुलिंबाचे झाड आपले वय देखील वाढवते. घराभोवती हे झाड लावल्याने सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्तता मिळते. देवी लक्ष्मीला परमेश्वराच्या आशीर्वादाने आशीर्वाद मिळतो. पाने खूप प्रिय आहेत. म्हणूनच नियमच्या पानांजवळ देवी लक्ष्मी वास करते. घरासमोर नियमाचे झाड असल्याने जो कोणी आपल्या घराभोवती नियमाचे झाड लावतो त्याच्या घरात धनाची कमतरता राहत नाही आणि देवी लक्ष्मी देखील त्याच्यावर प्रसन्न राहते. मित्रांनो, ही सर्व माहिती जैन धर्मीयांच्या आवडी लक्षात घेऊन दिली जात आहे. या व्हिडिओचा उपदेश कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही. आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.